करा विद्यार्थी मित्र हो, आज 28 जुलै 2021 सेतू अभ्यासक्रम बेच कोर्स. बघा या ठिकाणी आज आपल्याला हा जो मराठीचा या PDF मध्ये दिलेला अभ्यास आहे तो लक्षात घ्या. या ठिकाणी खाली ज्या वेळेला आपण जाऊ इथे एक गोष्ट दिलेली आहे. ती जी गोष्ट आहे बघा या ठिकाणी ही गोष्ट दिलेली आहे. एका जंगलात सिंह, वाघ वगैरे जे ते तुम्हाला वाचायचं आहे. आणि आपण ही जी वाचलेली गोष्ट आहे ही समजून घेऊन आपल्या मित्राला, भावा बहिणीला किंवा घरातल्या कोणाला तरी आपण ती सांगू शकतो आणि ती सांगावी. त्याच्यानंतर परत खालच्या बाजूला एक चित्र दिलेले आहेत. काही चित्र आहेत बघा, 4 चित्र आहेत, हे दिसतील तुम्हाला ही 4 चित्र. आणि ही चित्र बघून त्यावर आधारित एखादी गोष्ट आपण तयार करायची आहे, इतरांना सांगायची आहे आणि जर शक्य झालं तर ती गोष्ट लिहून काढायची आहे. थोडंसं चित्राचं व्यवस्थित निरीक्षण करून ही वहीमध्ये लिहायची, त्याचा फोटो काढायचा आणि पाठवायचा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली जाऊ बघू आपण. बघा हा झाला आपला मराठीचा अभ्यास. त्याच्यानंतर या इंग्रजी विषयामध्ये तुम्हाला वहीमध्ये लिहिण्यासाठी काय करायचं आहे तर बघा आपण जशा काही म्हणी वगैरे कुठं ऐकत असतो, कुठं वाचत असतो त्या पद्धतीच्या काही या ठिकाणी जसं आपण बऱ्याच ठिकाणी वाचतो, झाडे लावा, झाडे जगवा, पाणी अडवा, पाणी जिरवा. तशा प्रकारचे जे स्लोगन्स आहेत, असे स्लोगन्स या ठिकाणी दिलेले आहेत. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की बघा इथं या ठिकाणी हे चित्र जे दिसतंय या चित्राच्या वरच्या बाजूला वी लाईक टू हेल्प ॲनिमल्स, वी केअर फॉर ऑल ॲनिमल्स, अशा प्रकारचं स्लोगन दिलेलं आहे. खाली जर गेलो तर परत काही स्लोगन दिसतील तुम्हाला. तसं या ठिकाणी दिसते तुम्हाला आय लाईक टू रीड, आय लाईक टू लर्न, बुक्स टीच अस मेनी थिंग्स. तर हे जे स्लोगन्स आहेत, जसे मराठीचे काही स्लोगन्स आपल्याला पाठ आहेत किंवा माहिती आहेत, तसे इंग्रजीचे सुद्धा स्लोगन्स आपल्याला माहिती पाहिजेत. म्हणून आपल्या घरातील वडीलधाऱ्याच्या मदतीनं हे स्लोगन्स वाचायचे आहेत, वारंवार वाचायचे आहेत. त्याचं काही लेखी काम काही करण्याची आवश्यकता नाही. पुढं बघा, पुढं आलो तर आपला विषय आहे गणित. गणितामध्ये जो घटक आहे आजचा तो घटक आहे मापन. मापन म्हणजे मोजणे, वजन, वस्तुमान, वजनाचं मापन करायचं. मापन वेगवेगळ्या प्रकारचं केलं जातं. लांबीचं केलं जातं, आकारमानाचं केलं जातं, धारकतेचं केलं जातं. या ठिकाणी वस्तुमानाचं म्हणजे वजन माप करायचं आहे. तर या संदर्भातले काही चित्र आणि त्या संदर्भातली माहिती बाजूला दिलेली आहे, ती तुम्हाला वाचायची आहेत. चित्राचं निरीक्षण करायचं आहे काय आहे तर. आणि त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जे काही बाबी आपल्याला माहिती आहेत की तुम्ही जर आपल्या घरातल्या आईवडिलांना जर विचारलं मापनाच्या संदर्भात तर ही एक सूत्र किंवा एकक या ठिकाणी दिलेलं आहे की 1000 ग्रॅम. बघा या ठिकाणी 1000 ग्रॅम बरोबर 1 किलोग्रॅम. त्याला जर उलटं केलं की 1000 किलोग्रॅम बरोबर 1 क्विंटल. अशा पद्धतीचं हे मापन आहे. त्या संदर्भातलं उदाहरणसुद्धा या ठिकाणी काही दिलेले आहेत बघा आपल्याला. जसं आपण दुकानातून वस्तूचे वजन करून आणत असतो तेव्हा काही शब्द आपल्याला कानावर पडतात. जसं 10 ग्रॅम विलायची, 250 ग्रॅम हळद, 2 किलोग्रॅम पोहे, किलोग्रॅम किंवा किलो, 30 किलोग्रॅम तांदूळ. अशा पद्धतीचं ही जी एकक आहे ते सांगितल्या जातात. तर हे आपल्याला यावर आधारित काही रिकाम्या जागा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत बघा, खाली तुम्हाला दिसतील. बघा हे खाली ज्यावेळेस आलो आपण इथं तर तुम्हाला त्याच्याबद्दल जर माहिती नसेल किंवा येत नसेल तर आपल्या घरातील वडीलधाऱ्या मंडळीकडून याच्याबद्दल तुम्ही माहिती घ्या. बघा इथं दिलेला आहे जो अभ्यास आपल्याला वहीमध्ये लिहायचा आहे की ग्रॅममध्ये, किलोग्रॅममध्ये आणि क्विंटलमध्ये
कोणत्या वस्तू मोजल्या जातात त्याची यादी करायची. ग्रॅममध्ये काय मोजलं जातं ते या ठिकाणी पुढं या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहेत. म्हणजे ग्रॅममध्ये काय लिहिणार, ग्रॅममध्ये आपण काय काय मोजतो, जसं सोनं मोजलं जातं वगैरे. किलोग्रॅममध्ये काय मोजलं जातं ते या ठिकाणी त्याची नावं लिहायची आहेत. आणि क्विंटलमध्ये काय मोजलं जातं तुम्हाला माहीत असेल तर ठीक, नाही तर घरात चर्चा करा आणि त्याच्याबद्दल लिहा. एक सहज करण्यास येण्यासारखी कृती आहे ती म्हणजे बघा, कदाचित तुम्ही कधी कधी केलेलं असेल, टाकाऊ वस्तूपासून तराजू बनवा. तसं घरात वेगवेगळ्या डब्याचे काही झाकणं असतात वगैरे, त्याच्यापासून तराजू तयार करणं. अर्थात तराजूतून आपण मापन करत असतो हे समजणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आपल्याकडं जो तराजू आहे किराणा दुकानात वगैरे, या तराजूच्या साहाय्याने ज्यास मापन केलं जातं त्यास ते ग्रॅम आणि किलोग्रॅम ही प्रमाणित एककं त्याच्यासाठी वापरली जातात. पुढं बघूया आपण. म्हणजे आपल्याला गणितामध्ये फक्त ह्या 2-3 रिकाम्या जागा ज्या आहेत त्या तुम्हाला लिहायच्या आहेत. बघा या ठिकाणी दिसतील तुम्हाला, हे तुम्हाला लिहायचं आहे वहीमध्ये. त्याचा फोटो टाकायचा आहे विषय गणित म्हणून. त्याच्यानंतर पुढं जाऊया आपण. पुढं आहे परिसर अभ्यास 1. याच्यात कृतीपत्रिका 16 नंबरची ही या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये स्वयंपाकघरात जाऊया आणि स्वयंपाकासंदर्भात जी काही माहिती आहे ही खाली तुम्हाला वाचायची आहे, ती समजून घ्यायची आहे. या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत, त्या चित्राचं निरीक्षण करायचं आहे, त्याच्याबद्दल घरात चर्चा करायची आहे. आणि ते झाल्यानंतर खाली बघा या ठिकाणी हे जे वहीमध्ये तुम्हाला लिहायचे प्रश्न आहेत 3, हे 3 प्रश्न वहीमध्ये लिहून त्याचे उत्तरं लिहायचे आहेत. बघा प्रश्न क्रमांक 1, बायोगॅस गोबर गॅस कसा तयार करतात याविषयी माहिती मिळवा आणि ती लिहा. इथं नंतर लाकूड कोळसा इंधन म्हणून का वापरू नयेत. वर जे तुम्ही वाचले त्याच्यातून तुमच्या लक्षात येईल. लक्षात नसेल आलं तर ते पुस्तकामध्ये वाचा आणि त्याच्यावर आधारित हे उत्तर लिहा. त्याच्यानंतर या ठिकाणी अन्न शिजवण्याबरोबर सौर ऊर्जेचा वापर आणखी कशासाठी करतात हा एक प्रश्न आहे. या 3 प्रश्नाची उत्तरं आपल्याला परिसर अभ्यासमध्ये लिहायचे आहेत. म्हणजे एकाच वहीमध्ये आपण सगळ्या विषयाचे लिहिणार आहे. त्याच वहीमध्ये सुरुवातीला मराठीचं, त्याच्याखाली इंग्रजी, गणित आणि परिसर अभ्यास, आणि त्याच्यावर मात्र दिनांक आणि विषयाचं नाव लिहिणं गरजेचं आहे. चला पुढं जाऊया आपण. पुढं या ठिकाणी परिसर अभ्यास अर्थात परिसर अभ्यास 2 हा दिलेला आहे. आणि हा जो सर्व काही अभ्यास आहे हा तुम्हाला मागच्या वर्गाच्या इयत्तेवर आधारित आहे. ब्रिज कोर्स पूर्णपणे मागच्या वर्षीच्या अभ्यासक्रमावर आधारित आहे. त्याची फक्त उजळणी आपल्याला करायची आहे. तर या ठिकाणी सुरुवातीलाच काही प्रश्न तुम्हाला 2 प्रश्न दिलेले आहेत. हे प्रश्न तुम्हाला आपल्या वहीमध्ये लिहायचे आहेत. जसं बघा इथं हे 2 प्रश्न लिहिले आहेत. पहिले काही आठवूया. कोणता खेळ एकत्र खेळतो, आपण कोणता खेळ एकत्र खेळतो ते इथं लिहायचे आहेत. खेळाचा प्रमुख म्हणून तुम्ही कोणाला निवडता, म्हणजे ज्याला आपण कॅप्टन म्हणतो, हे कोणाला निवडत असतो आपण, त्याच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढं बघा हे इथं आहे, करुंपया खेळताना समूह करून खेळा, चांगल्या सवयी अंगी बाणा वगैरे वगैरे या ठिकाणी. पुढचं तुम्हाला हे सगळं वाचायचं आहे. वाचून त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला 3 प्रश्न दिलेले आहेत, त्याची उत्तरं वहीमध्ये लिहायची. आता 3 प्रश्न कोणते आहेत बघा इथं. या ठिकाणी हे 3 प्रश्न आहेत बघा. या प्रश्नाची उत्तर शोधू. 1, मैदानी कोणते खेळ खेळतो, म्हणजे मैदानावर कोणकोणते खेळ खेळले जातात त्याचं उत्तर लिहायचं आहे. दुसरा प्रश्न आहे या ठिकाणी, हा दुसरा प्रश्न, खेळताना मित्रात भांडण होते का नाही ते फक्त लिहायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे, खेळामुळे कोणते गुण अंगी बांधतात. हे 3 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या परिसर अभ्यास 2 मध्ये लिहायचे आहेत. पुढं बघा हे जे आहे ते तुम्हाला पुढं ज्या लिंक दिलेल्या आहेत, ही 3रीची ऑनलाईन टेस्ट आहे. या ठिकाणी याचा काही आपल्याला आवश्यकता नाही आहे, परंतु 4थीचा जर तुम्हाला काही अभ्यास करायचा असेल तर इथं टेस्ट दिलेले आहेत. मराठीची टेस्ट दिलेली आहेत. या ठिकाणी क्लिक केलं की मराठी टेस्ट येईल. इथं गणित सेमी, इंग्रजी, परिसर अभ्यास
आणि परिसर अभ्यास 2 याची आपल्याला आवश्यकता नाही. तुम्हाला फक्त आज जे सांगितलेलं आहे ते विषयवार वहीमध्ये लिहा, दिनांक टाका, विषयाचं नाव टाका आणि चर्चा करून घरामध्ये मित्रासोबत त्या प्रश्नाचे उत्तर वहीमध्ये लिहायचे आणि त्याचे फोटो शाळेच्या ग्रुपवर टाकायचे. ओके, ठीक आहे. धन्यवाद. परत उद्याचा अभ्यास उद्याला बघू.